त्याचबरोबर सन्माननीय निरंजयजी मोहिते रिजनल हेड BKC मुंबई, सन्माननीय श्री आशिषजी राऊत सिनियर HR मॅनेजर हे देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहतील. मी सर्व कंपनी धारकांना व HR मॅनेजर सर्वांना विनंती करतो, कृपया आपण सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. या विभागातील प्रतिनिधींनी सर्व विद्यार्थ्यांना सूचना द्यावी की सर्वांनी सेमिनार हॉलमध्ये बसावं. आपण लगेच आता स्वयंरोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय, भारत माता की जय. जागतिक कृषी महोत्सव 2026 वर्ष 16वे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी तसेच दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर आदरणीय आबासाहेब या कार्यक्रमाचे आयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जागतिक कृषी महोत्सवला सुरुवात 23 तारखेला केलेली आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा झाला. काल विषमुक्त शेती या विषयावरचं चर्चासत्र झालं आणि आजचा हा 3ऱ्या दिवसाचं प्रथम सत्र स्वयंरोजगार मेळावा. या सत्राला आपण या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादासाहेब, आदरणीय आबासाहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री निरंजनजी मोहिते सर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर माननीय श्री आशिषजी राऊत साहेब यांना देखील मी विनंती करतो त्यांनीही व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपण लगेचच दीप प्रज्वलन करून आजच्या या स्वयंरोजगार मेळाव्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी आदरणीय दादासाहेबांना, आदरणीय आबासाहेबांना व सर्व मान्यवरांना तसेच निमसे मामांना देखील विनंती करतो त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं व आजच्या या स्वयंरोजगार मेळाव्याला आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाने सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय सतीशदादा मोठे साहेब जिथे कुठे असतील त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं. तिमिरातून तेजाकडे, अंधाराकडून उजाडाकडे म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं काम, ज्ञानार्जनाचं काम विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून आपण मागील 15 वर्षापासून अविरतपणे करत आहोत. या ठिकाणी सन्माननीय अजय भाऊ बोरस्ते यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतो त्यांनीही व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. संपर्क प्रमुख शिवसेना सन्माननीय अजय भाऊजी बोरस्ते यांना देखील मी विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं. धन्यवाद. या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे. ज्ञानार्जनाचं काम या चर्चासत्रामधून आपण या ठिकाणी करणार आहोत. स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार देण्याचं काम या विभागाने मागील बऱ्याच वर्षापासून ही जबाबदारी हाती घेतलेली आहे. कालच परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं की मागील वर्षभरामध्ये जवळपास 4,500 विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी रोजगाराची संधी या विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. या विभागासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर मी सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी विनंती करणार आहेत. मी आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांना विनंती करतो त्यांनी सन्माननीय अजय भाऊ बोरस्ते संपर्क प्रमुख शिवसेना यांचा सन्मान या ठिकाणी करावा.
यानंतर मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो, त्यांनी सन्माननीय श्री निरंजनजी मोहिते, रिजनल हेड BKC मुंबई यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय आबासाहेबांना विनंती करतो, त्यांनी सन्माननीय श्री आशिषजी राऊत, सिनियर HR मॅनेजर BKC मुंबई यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. यानंतर ह्या स्वयंरोजगार विभागाचे प्रतिनिधी श्री आशिष भाऊ भोसले यांना मी विनंती करतो, त्यांनी प्रस्तावना करावी. श्री स्वामी समर्थ. कोणीच राहू नये बेरोजगार, म्हणूनच दिंडोरीपणे स्वयंरोजगार हे परमपूज्य गुरुमाऊलींच्या उक्तीप्रमाणे या दिंडोरीपणे स्वयंरोजगार विभागाचं कार्य अविरत सुरू आहे. दिंडोरीपणे स्वयंरोजगार विभाग याच्या अंतर्गत याच्या दैदिप्यमान कार्याचा आज थोडक्यात एक उजाळा आपण घेऊया. 500हून अधिक महिला बचत गटाची स्थापना करून महिलांना आर्थिकरित्या सक्षम आपल्या या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून आत्तापर्यंत केलं गेलेलं आहे. महिला आणि युवकांना अनेक हजारो प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाखो युवक आणि महिलांना याच्यात सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण करण्याचं एक सुवर्ण संधी आपल्या या सेवा मार्गातून केली गेलेली आहे. शेकडो रोजगार मेळाव्यातून हजारो आणि लाखो मुलांना मुलींना या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आणि थेट संध्याकाळीच आपल्याला ऑफर लेटरच्या माध्यमातून थेट त्याच दिवशी, ज्या दिवशी आपले रोजगार मेळावे असतात त्याच दिवशी ऑफर लेटरसुद्धा देऊन त्यांना नोकरीची संधी थेट देण्याचं नियोजन आपल्या या विभागाच्या माध्यमातून केलं जातं. उद्योजक घडवण्यासाठी आपल्याला सेवेकरी उद्योजक फोरमची स्थापना करून स्टार्टअपला प्राधान्य देऊन हजारो युवकांना पुढील उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य आपल्या या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आणि कोणीच बेरोजगार राहू नये म्हणून प्रत्येक केंद्रामध्ये आपल्या दिंडोरीपणे स्वयंरोजगार विभागाच्या ॲपच्या माध्यमातून बेरोजगारांची नाव नोंदणी तसंच त्यांना जे काही रोजगारांच्या संधी आहे त्या ॲपच्या माध्यमातूनच समोर दिसू शकतात. अशा पद्धतीने त्या ॲपचं नियोजन प्रत्येक केंद्रामध्ये आपले स्वयंरोजगार विभागाचे प्रतिनिधी करत असतात. आणि अनेक सरकारी जे काही योजना आहेत त्याची माहिती आपल्या या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून दिली जाते. तसेच अनेक सरकारी जे काही आस्थापना आहेत त्यांच्याशी थेट करार करूनसुद्धा सरकारी नोकरींची संधी आपल्या या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून केली जाते. तर मी आपला अधिक वेळ घेणार नाही, बरेच आपले विद्यार्थी सकाळपासून आलेले आहेत. तर आपण कार्याला जी काही आजच्या मेळाव्याला जी सुरुवात करतो आहे तर मी पुढील नियोजनासाठी श्री कृष्णा भाऊंनाच विनंती करीन, त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. धन्यवाद आशिष भाऊ. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय श्री अजय भाऊ बोरस्ते, संपर्क प्रमुख शिवसेना यांना, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय श्री अजय भाऊ बोरस्ते. श्री स्वामी समर्थ. ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणाऱ्या आजच्या हा रोजगार मेळावा आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंगच्या आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय डॉक्टर साहेब आणि ज्यांच्या आशीर्वादानं आपण सर्वजण हा मेळावा पार पडतो आहे ते आदरणीय गुरुमाऊली आणि माझ्यासमोर बसलेले सर्व तरुण मित्रांनो, पहिल्यांदा मला तुमचं स्वागत करायचं आहे. स्वागत यासाठी आणि अभिनंदन आहे की आत्ताच मला डॉक्टर साहेब सांगत होते की बाजूला साधारण 500 महिला ह्या वेगवेगळ्या जोडधंद्याचं ट्रेनिंग घेत आहेत, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेत आहेत, ज्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि आज आपण स्वतः सर्व रोजगार उपलब्ध होण्यासाठी या रोजगार मेळाव्यात आले आहात. तुम्हाला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपलं नाशिक असं आहे
की नाशिक तसं आपलं शेतीप्रधान आहे. आपण जर बघितलं असेल हे ॲग्रिकल्चर बेस्ड असं शहर आहे. परंतु या शहराला एक वेगळा वारसा आहे. हे शहर तुम्ही बघाल तर या शहरात काय नाही आहे. या शहरात मुबलक असं पाणी आहे. तुमच्यासारखी टेक्निकल, ज्याला आपण टेक्निकल थॉट असलेली सगळी ही टीम आहे. खूप चांगलं हवामान आहे. हे सगळं असताना आपण कुठे मागे पडतोय. तर मला वाटतं हे जे काय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण यातून खऱ्या अर्थानं जोडधंदा, नुसताच शेतीवर आपलं उदरनिर्वाह होणार नाही. मला डॉक्टर साहेब सांगत होते की मशरूमचं आम्ही ट्रेनिंग दिलं आहे, वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंगचं आम्ही ट्रेनिंग देतो आहे. आणि मला तुम्हाला शुभेच्छा देताना हेच सांगायचं आहे की स्वतःच्या पायावर उभे राहा. मी विनोबा भावेंचं एक छोटंसं उदाहरण देऊन माझं मनोगत संपवणार आहे. विनोबा भावे मला माहीत नाही कोणाकोणाला माहिती आहेत, परंतु भूदान चळवळ सुरू झाली आणि गरीब माणसाकडे सुद्धा शेती असली पाहिजे, जमीन असली पाहिजे, यासाठी विनोबा भावेंनी हजारो किलोमीटरचा प्रवास हा पायी केला. आणि त्यात हजारो एकर जमिनी त्यांना दानसुद्धा मिळाल्या. ज्या भूमिहीन लोकांना त्यांनी त्या सर्व जमिनी दिल्या. त्यावेळेससुद्धा प्रेस कॉन्फरन्स व्हायची. जेव्हा विनोबा भावे हे त्या प्रेससाठी आले आणि त्यांना प्रेसवाल्यांनी विचारलं की आचार्यजी, तुम्हाला असा कुठला घाट अथवा कुठला चढ अथवा कुठला रोड हा तुम्हाला अत्यंत कठीण वाटला तुमच्या ह्या सगळ्या पायपिटीमध्ये? तर आचार्य विनोबा भावेंनी दिलेलं उत्तर तुम्ही नीट लक्ष ठेवा. विनोबा भावेंनी सांगितलं की या जगात सर्वात कठीण काय असेल तर तो तुमच्या घराचा उंबरठा आहे. तो उंबरठा ओलांडून बाहेर पडायला शिका. तुमच्याकडे यश आणि यशच आहे. तो उंबरठा ओलांडून तुम्ही सर्वजण बाहेर आला आहात, त्याबद्दल आपलं स्वागत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय कमी शब्दात परंतु फार मोठा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदरणीय अजय भाऊंनी केलेला आहे. त्यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. काही कंपन्यांची जी नावं आहेत ती या ठिकाणी सांगतो. नंतर आपल्याला या ठिकाणी आदरणीय दादासाहेबांचं हितगुज मार्गदर्शन लाभणार आहे. तर जे कंपनी HR या ठिकाणी आलेले आहेत, कृपया त्यांनी लगेचच आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. पुण्याहून येणाऱ्या 8 कंपन्यांचे HR थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहे. तत्पूर्वी ज्यांची नावं घेतोय कृपया त्यांनी आतमध्ये येऊन बसावं. इडीमॅक्स बायोटेक, क्षिप्रा ऑटोमेशन, श्रीपाद सोल्युशन, BVG कॉर्पोरेट ओव्हरव्ह्यू, समर्थ ग्लोटेक, लार्सन अँड ट्युब्रो कन्स्ट्रक्शन, तुसोवा प्रायव्हेट लिमिटेड, किसान कनेक्ट, व्हीमार्ट प्रायव्हेट लिमिटेड, बॉश प्रायव्हेट लिमिटेड, LIC ऑफिस, महिंद्रा अँड महिंद्रा, मिल्क डेअरी अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, श्रमिक कृषी सेवा केंद्र संगमनेर, श्री गणेश फॅक्टर्स, ॲक्सिस बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक, कोटक बँक ऑपरेशन, HDFC लाईफ, टाटा एग, महिंद्रा फायनान्स, समर्थ ग्लोटेक, दिशा फूड ॲग्रो, सात्विक कृषीधन, वॅरोक इंजिनिअरिंग लिमिटेड, ग्रीन प्लस, विशुद्ध सोशल फाउंडेशन, सिनुमरो निर्माण लिमिटेड, अल्फा डाईज अँड पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर केअर हेल्थ इन्शुरन्स, एक्सलंट हँडलिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, CIE व्हील्स इंडिया लिमिटेड, नीलाचल ऑटोमेशन अँड टेक प्रायव्हेट लिमिटेड, बालाजी सिक्युरिटी फोर्स इंडिया, फॉरेसिया इमिशन्स कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड आणि CTR. ह्या सर्व कंपन्यांचे जे कंपनीधारक असतील, जे HR मॅनेजर असतील, कृपया आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपापल्या जागेवर येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर या ठिकाणी आताच उपस्थित झालेले सन्माननीय श्री सचिनजी कांबळे साहेब, नाबार्ड असिस्टंट जनरल मॅनेजर, यांचा देखील सन्मान आदरणीय दादासाहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री सचिनजी कांबळे सर, नाबार्ड असिस्टंट जनरल मॅनेजर. त्याचबरोबर सन्माननीय प्रमोदजी पाटील, नाबार्ड, यांना देखील मी विनंती करतो त्यांनीही पुढे येऊन आदरणीय दादासाहेबांकडून सन्मान स्वीकारावा.
धन्यवाद. यानंतर मी जास्ती वेळ न घेता लगेचच आपणा सर्वांच्या वतीने सेवेकरांचे प्रेरणास्थान युवा संत गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांना विनंती करतो, त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय दादासाहेब. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. आजच्या रोजगार मेळाव्याकरता उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि सर्व समर्थ सेवेकरी आपल्या सगळ्यांना रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या कृषी महोत्सवाच्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आहेत, धन्यवाद आहेत. सज्जनो, आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी कृषी महोत्सव 2026 या 16व्या वर्षाला सामोरं जाताना यूथ फेस्टिवल या ग्राउंडवरती आपल्याला दिनांक 27 जानेवारीपर्यंत वेगवेगळे मानवाच्या कल्याणाकरता विषय हे कृतीमध्ये आणायचे. आपण कदाचित प्रदर्शन बघत बघत इथपर्यंत आला असाल, तर या प्रदर्शनामध्ये झिरो बजेट शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, शेतीवर आधारलेले वेगवेगळे पूरक व्यवसाय असतील, त्याविषयी विनामूल्य मार्गदर्शन असेल. हे सगळं होताना होतं आज मानवाच्या ज्या काही गरजा आहे त्यामध्ये विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या तरुणाला तरुणीला नोकरी किंवा कुठला व्यवसाय करावा याविषयी मार्गदर्शन. तो तरुण ती तरुणी स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर प्रश्न येतो लग्नाचा. 16 संस्कारांपैकी 15वा संस्कार ज्याला विवाह संस्कार म्हटलं जातं, याचं नियोजनसुद्धा या कृषी महोत्सवामध्ये करण्यात आलेलं आहे. मनुष्य आजारी पडू नये आणि चुकून पडला तरी त्याला घरगुती आजीबाईचा बटवा आयुर्वेद या अनुषंगाने कसं तंदुरुस्त करता येईल याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. वधूवर सूचक मंडळ आहे, जे विधूर विधवा असतील त्यांच्याकरता सुद्धा पुनर्विवाह याचं नियोजन या स्वामी मार्गाच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून इथे झालेलं आहे. देशाकरता ज्यांनी बलिदान दिलं, शहीद झाले, अशा या शहीदांची मुलं मुली असतील, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची मुलं मुली असतील, यांचा विनामूल्य विवाह या प्रारंगणामध्ये परमपूज्य गुरुमौली स्वामींच्या आशीर्वादाने सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. बोलण्याकरता विषय खूप आहे, परंतु महात्मा गांधींनी एक विचार आपल्याला दिलेला आहे. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप. रिकाम मन हे सैतानाचं घर असतं. म्हणून या कार्याने कोणालाही इथे रिकामं ठेवलेलं नाही. प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला या कार्याने कुठली ना कुठली समाजसेवेची, अध्यात्माची संधी म्हणा, जबाबदारी दिलेली. डॉक्टर असेल त्याने आरोग्यावरती, आयुर्वेदावरती काम करावं. शिक्षक असतील त्यांनी नव्या पिढ्यांना संस्कार द्यावेत. वकील असतील
त्यांनी कायदा सोप्या भाषेत समजून सांगावा. कायद्याची गरज तर प्रत्येकाला आहे. अगदी तरुणापासून बुजुर्गापासून कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकरता, एवढं काय तर गृहिणी असेल त्या आमच्या माता भगिनींना सुद्धा कायद्याची ओळख सोप्या शब्दांमध्ये भाषेमध्ये करून देण्याचं काम या सेवा मार्गातनं वकील मंडळी करताना दिसत आहे. याच्या पलीकडे जे इंजिनियर असतील त्यांनी शास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घराची रचना, त्याचबरोबर आपल्या व्यावसायिक कार्यालयाची रचना, आपल्या शेतीची रचना ही कशी असावी, न तोडफोड करता अगदी अल्प खर्चामध्ये विनामूल्य घर आपल्याला शास्त्रानुसार, आपली शेती शास्त्रानुसार करण्याला खूप मोठं मार्गदर्शन या कार्याने दिलेलं आहे. एवढ्यावरती थांबलेलं नाहीत, तर आमच्या ज्या माता भगिनी आहेत गृहिणी, त्यांना सुद्धा धर्म संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने नव्या पिढ्यांकडे ते विचार पोचवण्याच्या अनुषंगाने सणवार व्रतवैकल्य ही एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. आणि ही आध्यात्मिक जबाबदारी सांभाळताना आमच्या भगिनी महिला सक्षमीकरण या अनुषंगाने आज सक्षम होताना दिसत आहे. हे निरनिराळे जे विषय आहेत त्यालाच ग्रामविकास अभियान असं म्हटलं जातं. यावर आपण कितीही चर्चा करत बसलात तर वेळ अपुरा पडेल. परंतु आज या ठिकाणी अनेक तरुण भगिनी, तरुण बंधू नोकरी किंवा व्यवसाय या अनुषंगाने प्रशिक्षणाला म्हणा, इंटरव्ह्यू करता या ठिकाणी आलेले आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये मदत करण्याकरता या ठिकाणी काही मान्यवर व्यासपीठावरती उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये निरंजनजी मोहिते, रिजनल हेड BKC मुंबई, त्याचबरोबर आशिषजी राऊत, सिनियर HR मॅनेजर, त्याचबरोबर नाबार्डकडनं सचिनजी कांबळे आणि प्रमोदजी पाटील हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी आलेले, त्यांनाही धन्यवाद देतो. पण मात्र उपस्थित सगळ्या बेरोजगार असणाऱ्या या तरुण तरुणींना सांगतो की आपल्याला नक्कीच हाताला काम मिळेल, चांगली नोकरी मिळेल. पण नोकरी आणि हाताला काम मिळता क्षणी आपले हात हे श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे हे जोडले गेले पाहिजेत. हा खरं तर या कार्याचा मूळ हेतू आहे. इथे आर्थिक किंवा कुठे काही स्वार्थ नाही. एक निरपेक्ष भावना अशी आहे की तरुण मंडळी आध्यात्मिक या स्वामी कार्याला जोडणं. तुम्ही म्हणाल याच्या मागे आमचा फायदा काय? सज्जनो, जेव्हा आपण कुठल्या तरी आध्यात्मिक संप्रदायाला म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ मार्गाला जोडले जातात तेव्हा निश्चित तुमचं मन हे स्थिर होतं, सकारात्मक राहतं. पॉझिटिव्हिटी आपण म्हणतो ही मनामध्ये निर्माण होते. कारण निराश झालेल्या, थकलेल्या, दुःखित असणाऱ्या मनाला स्वामी आशीर्वाद देताना म्हणतात, बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. सज्जनो, ही आशीर्वादाची थाप प्रत्येकाच्या पाठीवर असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण अध्यात्माला जोडणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळं होत असताना जेव्हा माणसाकडे पैसा नसतो किंवा माणसाकडे जास्तीचा पैसा येतो, धनसंपत्ती, तेव्हा त्याच्या मनामध्ये अहंकार हा वाढत असतो. आणि अहंकार वाढला का त्याचे पाय जमिनीवर न राहता चुकीच्या दिशेला मार्गाला जातात. मग तो मानव म्हणून न राहता कधी कधी त्याच्यामध्ये दानव स्वरूप, राक्षसी प्रवृत्ती निर्माण होत असते. मग तो कुठल्या तरी व्यसनाच्या अधीन होतो. कोणी दारू प्यायला लागतं, बियर किंवा तत्सम काही धूम्रपान आहे, सिगरेट असेल किंवा इतर.
अशा कुठल्या तरी व्यसनाच्या अधीन तो होतो आणि त्याचं आयुष्य हे दुःख यातना रसातळाला जात असतं. हे होताना होतं तो मांसाहारी होत असतो. त्याचे विचार हे विकृतीच्या दृष्टिकोनातनं वाटचाल करायला लागत असतात. म्हणून खरं तर या कार्याने माणसाला माणूस बनवण्याकरता खूप मोठं काम केलेलं आहे. मग तो माणूस कसा असावा? तो निर्व्यसनी असावा, तो शाकाहारी असावा, त्याचबरोबर तो सदाचारी राहिला पाहिजे. याकरता प्रत्येक इथे उपस्थित असणाऱ्या बेरोजगार तरुण तरुणींना सांगतो की आपण सुद्धा स्वामींची नित्यसेवा रोज करा. अहो, त्याला कुठलेही पैसे लागत नाही, कुठे इंटरव्ह्यू देण्याची गरज पडत नाही. केवळ अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जप, क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्राचे, आणि घरामध्ये आपले आई वडील किंवा बुजुर्ग असतील त्यांना सांगावं घरामध्ये पंचमहायज्ञ करा. एवढीशी जरी सेवा आपण केली तर नक्कीच स्वामी आपल्याला एका श्लोकातनं सांगतात, अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषाभि नित्याभि युक्तानां योगक्षेमम महाम्यहम. मराठी अर्थ असा आहे, जो कोणी अनन्य भावाने माझं चिंतन करेल मी त्याची रोजीरोटी योगक्षेम चालवेल. म्हणजे थोडक्यात त्याच्या पोटाला भाकर, त्याच्या संसाराला अर्थसहाय्य म्हणा किंवा आशीर्वाद, हा स्वामी विचारातनं गुरुमाऊलींच्या या कार्यातनं मिळत असतो. म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन असं आहे की आपण या मार्गाला डोळ्यासमोर ठेवून सेवेकरी बनण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये आपण बघतो जे लोक अति गरीब आहे, कधी कधी 2 वेळचं अन्न त्यांना मिळत नाही, पण अन्न कमी, पाणी कमी, पण दारूच्या जास्त अधीन हे लोक झालेले. समाजामध्ये असे अतिश्रीमंत काही लोक आहे की ते धन, त्याचं संरक्षण, त्या धनामध्ये वृद्धी, एवढा यक्ष प्रश्न या धनिक लोकांकडे आहे की झोपेचं औषध घेतल्याशिवाय त्यांना रात्रीचे झोप येत नाही. त्या मानाने आपण मध्यमवर्गीय आहोत. सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी आपण समप्रमाणामध्ये उपभोगत असतो. म्हणून आपले पाय चुकीच्या दिशेला नको जायला, कोणीही तरुण वाम मार्गाला, व्यसनाला नको त्या ठिकाणी जोडला जायला, याच्याकरता श्री स्वामी समर्थ सेवेकरी होणं क्रमप्राप्त आहे. इतक्यातच आयोजकांनी सांगितलं, आज आपल्याकरता या ठिकाणी वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असतील, नाबार्ड आलं, BKC आलं, ही मंडळीसुद्धा या ठिकाणी आपले इंटरव्ह्यू घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या पात्रतेनुसार, आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला या ठिकाणी नोकरी निश्चित प्राप्त होणार आहे. इथून मागे 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आजपर्यंत या स्वामी मार्गाने हजारो तरुणांना, तरुणींना लाख लाख रुपये प्रतिमाह, पर मंथ एवढी सॅलरीची नोकरी या कार्याच्या माध्यमातून दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हालाही या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की अशाच प्रकारे 50,000पासून, लाखापासून त्याच्या पलीकडे आपल्यालाही नोकरी या ठिकाणी मिळावी ही स्वामींच्या चरणी निश्चित प्रार्थना असेल. आणि ज्यांना कुणाला उद्योजक व्हायचं असेल त्यांच्याकरता सुद्धा हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्येकाजवळ अनुभव, नॉलेज असतो, विशिष्ट चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट तयार करण्याचं स्किल असतं, पण ते प्रॉडक्ट कुठे विकावं, कसं विकावं, मार्केटिंगचा फारसा अनुभव नसतो. आणि म्हणून या कृषी महोत्सव व्यासपीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपल्याला ते प्रॉडक्ट विकण्याला संधीसुद्धा यातनं निर्माण होणार आहे.
आमचा हेतू याच्या मागे एवढाच आहे की लाख तर महत्वाचे आहेत, पण लाखांचा पोशिंदा हा त्याच्यापेक्षा महत्वाचा असतो. एखादा तरुण, एखादी तरुणी उद्योजक जर झालेत, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट झालात, तर निश्चित 2-5 लोकांपासून हजारो तरुणांना तुमच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि त्यांच्या घरची रोजीरोटी चूल रोज तुमच्या त्या कारखान्याच्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पेटणार आहे, चालणार आहे. म्हणून सज्जनो, या कार्यातनं रोजगार मिळावा या अनुषंगाने आजचं हे चर्चासत्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण. खरं तर हिंदू धर्म म्हटलात की कोणी उठतो आणि धर्मावर टीका करतो. बुरसडलेली विचारधारा, स्त्री म्हणजे या धर्मामध्ये भोगवस्तू, चूल आणि मूल या बुरसडलेल्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेली हिंदू धर्मातली स्त्री. पण हे साप चुकीचं आहे. हजारो वर्षांपूर्वी वेदाचं अध्ययन झालं, वेदाची निर्मिती झाली, पण वेदाच्या ज्या संहिता आहे याचं लिखाण मात्र त्या काळातल्या काही ऋषीमुनींच्या धर्मपत्नींनी केलेले आहे. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव मुळात नव्हता, नाही आणि भविष्यात नसावा. हे विचार ह्या कार्याचे. मग त्यामध्ये लोपामुद्रा असेल, गार्गी असेल, मैत्राणी असेल, अशा अनेक स्त्रियांनी वेद विज्ञानामध्ये अलौकिक अशी कामगिरी केलेली आहे. हे सगळं होत असताना आमचे संत कबीर एका डोह्यातनं काय सांगतात? नारी की निंदा मत कर, नारी तो रतन की खान है, जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान है. म्हणून रामाला कृष्णाला सुद्धा जन्माला घालणारी ती स्त्री म्हणजे नारी नारायणी आहे. हा महालक्ष्मीचा, आई भगवतीचा एक अंशात्मक स्वरूप असणारा अवतार म्हणजे आमच्या माता भगिनी आहे. आणि ते पुनश्च एकदा महिला सक्षमीकरण या अनुषंगाने आमच्या भगिनींपर्यंत आध्यात्मिक सामाजिक गोष्टी पोचणं क्रमप्राप्त आहे. अगदी आता आमच्या शहाद्याहून इथं ताई आलेल्या आहे. गेल्या 40-45 वर्षापासून त्या मार्गात आहे. दर पौर्णिमेला ताई तुम्ही घरचे घरी सत्यनारायण करतात, तुम्हाला पुरोहित लागतो का? काही खर्च येतो का? स्वयं पुरोहित तयार करण्याचं काम सुद्धा या कार्याने केलेलं आहे. आणि बिना बाबा, बिना बुवा, बिना दक्षिणा, बिना दशम्या, विनामूल्य घरचे घरी त्या सत्यनारायण करतात. ही खरं तर एक धार्मिक आध्यात्मिक क्रांती आहे. हा सक्षमीकरणाचा एक पहिला अध्याय आहे. असे बरेच विषय आहे. आपल्याच महाराष्ट्रामध्ये संत मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, कानोपात्रा असतील, बहिणाबाई असतील, सिंधुताई सपकाळ असतील, अनेक माता भगिनींनी अध्यात्माची कास धरून समाजसेवा केलेली आहे. या भारत देशामध्ये सर्वप्रथम एक स्त्री डॉक्टर होते जिचं नाव डॉक्टर आनंदीबाई जोशी. MBBS पर्यंत शिक्षण करताना त्यांना किती अडथळे आले, किती कर्मठ विचारांचे उंबरठे त्यांना या प्रगतीच्या यशाच्या पदापर्यंत पोहोचताना आडवे झाले. म्हणून उदाहरणं खूप आहेत, पण मात्र आपली धर्म संस्कृती ही बुरसडलेली नाही. इथे चूल मूल याच्या मागचं कारण थोडंसं आगळं वेगळं आहे. कारण 700 वर्ष आपल्या हिंदुस्थानावरती मुघलांनी, यवनांनी राज्य केलं. डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. 850 वर्ष आपला हिंदुस्थान या पारतंत्र्यामध्ये होता. आणि म्हणून ही विचारधारा ही त्यातनं निर्माण झाली. ही हिंदू धर्म सनातनी या विचारधारेतनं तयार झालेली नाही, हे लक्षात घ्या. म्हणून उपक्रम भरपूर आहे. भगिनींना प्रश्नोत्तरातनं मार्गदर्शन करणं,
लेकरांना बालसंस्कार किंवा जे काही विवाह करून नवीन दाम्पत्य असतील त्यांना गर्भसंस्काराविषयी मार्गदर्शन करणं, जे काही सणवार व्रतवैकल्य आहे त्याच्या मागे विज्ञानासोबत अध्यात्मासोबत विज्ञान काय जोडलेलं आहे याच्याविषयी मार्गदर्शन करणं. जसं आता सप्तमी आहेत, सगळीकडे आपण बघतो केंद्रनिहाय किंवा मंडळं असतील, हळदी कुंकवाचे कार्यक्रम होत आहे. पण या हळदी कुंकवामागे काय विज्ञान लपलेलं आहे? खरं तर त्या भगिनीच्या सौभाग्याचं ते लेणं मानलं जातं. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी जो बिंदू आहे जिथे पुरुष अष्टगंध चंदन लावतात, आमच्या माता भगिनी हळद कुंकू लावतात, त्या बिंदूला एक विशेष महत्त्व आहे. सायन्समध्ये त्या बिंदूला पिट्युटरी ग्लँड म्हटलं जातं. आपल्या मनावर रागावर नियंत्रण ठेवणारा तो बिंदू असतो. मेडिटेशन, ध्यानधारणा यामध्ये सुद्धा त्या बिंदूला जास्तीचं महत्त्व आहे. त्याला हरिद्वार म्हटलं जातं, त्याला सुषुम्ना नाडी म्हटलं जातं, त्याला अगदी आपण आज्ञाचक्र असंही 7 चक्रांपैकी महत्त्वाचं चक्र मानतो. आणि त्या ठिकाणी जेव्हा आमच्या माता भगिनी हळद कुंकू कपाळाला लावतात तेव्हा विज्ञान सांगतं त्या नाडीवर दाब पडतो, ॲक्युप्रेशर थेरपी. आणि त्यामुळे मन आणि राग हे नियंत्रित होत असतं. कारण प्रपंच करायचा म्हटलात की आपल्याला तडजोड करावी लागते. अहो, संसार करताना देव भांडले, आपण तर सामान्य माणसं आहोत ना. कधी नवऱ्याला बायकोचं ऐकायला लागतं, कधी बायकोला नवऱ्याचं. तेव्हाच ती गाडी 2 चाकावर बरोबर चालणार ना. एका चाकावर कुणाच्याही संसाराची गाडी चालू शकतच नाही. आणि म्हणून सौभाग्याचं लेणं यामागे सुद्धा खूप मोठं अध्यात्म लपलेलं आहे. पण मात्र आपल्या धर्मामध्ये बालपणी पुरुष म्हटलात, स्त्री म्हटलीत, त्या लेकरांची कान टोचण्याची पद्धती आहे. ती लेक असेल तिचं सुद्धा बालपणी नाक टोचलं जातं. याला ॲक्युपंक्चर थेरपी म्हटलं जातं. पण सायन्स काय सांगतं? कानाची जी काही पाकळी आहे तिथे हाड नाही, तो मांसल भाग आहे. त्याला छिद्र पाडल्यामुळे, पंक्चर केल्यामुळे सर्दी कफाचे विकार त्या व्यक्तीला होत नाही. आणि भगिनींचं नाक, नाकपुडी तिथेही हाड नाही, मांसल भाग आहे. त्याला पंक्चर केल्यामुळे गर्भाशयाचे विकार त्या मुलीला, त्या भगिनीला, त्या स्त्रीला भविष्यात होत नाही. हे सायन्स त्याच्या मागे लपलेलं आहे. लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीच्या गळ्यामध्ये आपल्या संस्कृतीनुसार सोन्याचं मणिमंगळसूत्र घालण्याची पद्धती आहे. आजची पिढी त्याला विनोदाने काहीतरी वेगळं बोलते. लग्न झाल्याचं हे सर्टिफिकेट आहे. जसं तुम्हाला इथे नोकरी लागल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. मग विनोदाने म्हटलं जातं लग्नाचं सर्टिफिकेट मंगळसूत्र, पण असं नसून ते मंगळाचं प्रतीक आहे, शिवशक्तीचं प्रतीक आहे. आणि विशेष म्हणजे सायन्समध्ये सांगायचं झालं तर सगळ्या धातूंमध्ये जर उष्ण धातू कुठला असेल, सोनं नावाचं धातू आहे. आणि सोन्याच्या ज्या काही 2 वाट्या असतात त्या मणिमंगळसूत्रामध्ये जेव्हा ती भगिनी आपल्या गळ्यात घालते, काम करते, प्रवास, तेव्हा तो सोन्याचा धातू तिच्या गळ्याला, हृदयाला स्पर्श करतो, घासला जातो. हृदयाकडे जाणारं रक्त हे पातळ होतं आणि त्या भगिनीला हार्ट अटॅक येत नाही. म्हणून सोनं परिधान केल्यामुळे प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होतं, हार्ट डिसीज होत नाही. आपण कुठल्याही कार्डिओलॉजिस्टला विचारा, पुरुषांना हार्ट अटॅक जास्त की महिलांना? पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे, पण माता भगिनींमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे. त्याचं कारण मंगळसूत्र आहे, सोन्याचा धातू आहे. असे अनेक विषय परमपूज्य गुरुमाऊली सांगतात. तरुणी असो किंवा कुठलीही माता भगिनी,
2 कंकण काचेचे तिच्या हातात असले पाहिजे. त्याला आपण बांगड्या म्हणतो. नुसता आवाज झाला तरी निगेटिव्हिटी दूर जाते, वाईट शक्ती जवळ येत नाही, हे अध्यात्म सांगतं. पण मात्र विज्ञान काय सांगतं? तुमच्या आमच्या दोन्ही हाताला इकडे 3 नाड्या आहे, इकडे 3 नाड्या. जेव्हा ती भगिनी कंकण घालते, कणिक मळायला लागते, तेव्हा ते कंकण तिचे फिरवले जातात किंवा थोडंसं कोपरखिळीकडे येत असतात, किंवा 2 महिला भांडायला लागल्या का लगेच ते कंकण, त्याची हालचाल जागेवरती त्या बोटांमध्ये एवढी ऊर्जा, ती मूठ वज्रमूठ होत असते. जागेवर उदयस्तु श्री महाकाली हा अनुभव अनेकांनी बघितला असेल, घेतलाही असेल. याला ॲक्युप्रेशर थेरपी म्हणतात. त्या नाडीवर प्रेशर पडलं की बोटांमध्ये ऊर्जेचा संचार हा होत असतो. हे सायन्स आहे. त्या भगिनीच्या पायामध्ये 2 नंबरच्या बोटामध्ये चांदीचं जोडवं असावं, तांब्याचं विरोध असावं. कारण माहेर आणि सासर विरोधाला विरोध होऊ नये म्हणून ते विरोध आहे. दोन्हीही कुटुंब जोडणं त्याला जोडवे म्हणतात. चांदी आणि तांब हे शीत धातू आहे. शरीरातली उष्णता खेचून ते जमिनीमध्ये, त्याला आपण इंग्रजीमध्ये अर्थिंग म्हणतो, ते अर्थिंगचं काम ते करत असतं. म्हणून सणवार, व्रतवैकल्य, महिला सक्षमीकरण अनेक विषय आहे. परंतु आज त्याचबरोबर रोजगार मेळावा आहे. पुढेही आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांना सामोरं जाणं आहे. परत एकदा इथे उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना, सगळ्या माझ्या तरुण तरुणी भगिनी बंधूंना सांगू इच्छितो की आपल्याला नोकरी मिळेल, निश्चित आपण चांगले व्यावसायिक व्हाल, पण मात्र सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, अधिष्ठान असावे स्वामी महाराजांचे. आपण स्वामींची सेवा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. मी परमपूज्य गुरु माऊलींचे स्मरण करून आदरणीय दादासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या भव्य रोजगार मेळाव्याचं सुरुवात आपण या सत्राची करत आहोत. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो आणि या आजच्या कार्यक्रमाच्या या सत्राची सुरुवात आपण सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कंपनीचे जे HRs आलेले आहेत त्यांनी कृपया आपल्या काउंटरवर आपल्या कंपनीचे जे नाव आणि फलक आहे त्या ठिकाणी आपण स्थान इंटरव्ह्यूजला सुरुवात करावी. अजून काही HRs आपल्याला इथे उपलब्ध राहणार आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण थोड्या वेळाने इंटरव्ह्यूज देऊ शकता. श्री स्वामी समर्थ. या कंपनीमध्ये जवळपास 359 एम्प्लॉईची आवश्यकता त्यांना आहे. त्यामध्ये HR, ॲडमिन, अकाउंटंट, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, ग्राफिक डिझायनर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलर, फील्ड स्टाफ आणि मार्केटिंग ऑफिसर एवढ्या जागांची रिक्वायरमेंट इडीमॅक्स बायोटेक कंपनीला त्या ठिकाणी आहे. सर्वांना विनंती आहे, या कंपनीत बऱ्याच जागा आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी संपर्क करावा.